श्लोक 5. श्री भगवान वाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. अर्थ, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, माझी अनेक प्रकारची, अनेक रंगाची व अनेक आकृतींनी युक्त असलेली अशी शेकडो हजारो अशी दिव्य रूपे तू पहा. विवरण. मागील श्लोकात अर्जुनाने आपली इच्छा प्रगट केली आहे, ती म्हणजे त्याला भगवंताचे अव्यय अशा आत्म्याचे दर्शन हवे आहे किंवा पाहायचे आहे. म्हणजेच त्याला ईश्वरीय रूप पाहायचे आहे. आत्मा हा चक्षुचा विषय नाही, कारण तो अव्यय, निराकार, अरूप आणि अशरीरी आहे. पण इथे हे ईश्वरीय रूप त्याला आपल्या चक्षुनी पाहता येते, कारण भगवंतांनी सगुण साकार असे रूप घेतलेले आहे. पण आता मात्र अर्जुनाला मूर्त व अमूर्त असे दोन्ही प्रकारचे ब्रह्म जाणून घ्यायचे आहे, पाहायचे आहे. तसेच त्याला भगवंताची अनेक विधे रूप पाहण्याची सुद्धा इच्छा नाही, मात्र त्याला भगवंताची अनेक विध रूप पाहण्याची इच्छा नाही, तर अव्यय असे आत्म्याचे अखंड रूप पाहण्याची इच्छा आहे. हे सर्व लक्षात घेऊन भगवंत अर्जुनाला आपले रूप म्हणजे खरे ते अव्यय असे रूप आहे ते सांगत आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. श्रीकृष्ण म्हणजेच परमात्मा आहेत. त्यांची शेकडो, हजारो, लक्षावधी विविध रूपे आहेत. खरे तर हे आकडे त्यांची रूपे मोजायला नेहमीच कमी पडतात, कारण तो अमित, असीम असा आहे. या विश्वात जे जे काही आहे ते सर्व त्याचेच रूप आहे आणि त्याची गणती कोणालाच करता येणे शक्य नाही. याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की त्याचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी मती आकळती ना. त्याचे कारणही ते पुढे सांगतात की ज्याप्रमाणे अंगीच्या रोमा किती, जयाच्या तयासी न गणवती, तैसिया माझी या विभूती असंख्य मज. अशा प्रकारे ही जी रूपे आहेत ती नाना प्रकारची अशी आहेत. दिव्य, भव्य, स्थूल, सूक्ष्म, त्यांना अनेक असे वर्णसुद्धा आहेत. तसेच बहुविध आकार पण. आपण आपल्या भोवती पाहिले तरी आपल्या लक्षात येईल की विविध वनस्पती, त्यांची पाने, खोडे, फुले, फळे प्रत्येक निरनिराळे असेच असते. एक झाडसुद्धा दुसऱ्या झाडासारखे नसते. साधी झाडाची पाने हिरव्या रंगाची असतात असे ढोबळमानाने आपण म्हणतो, तर प्रत्येक झाडाच्या पानाचा हिरवा रंगसुद्धा अगदी वेगवेगळाच असतो. हे फक्त झाडांबद्दल झाले. अशा प्रकारे असंख्य किडे, सरपटणारे प्राणी, पक्षी, जलचर, भूचर अशा किती गोष्टी आपण सांगणार, आणि आपण मनुष्य जात जरी लक्षात घेतली तरी त्यातील प्रत्येकाचा रंग, उंची, जाडी, डोळे, कान, हाताची ठेवण, केस प्रत्येक गोष्ट अगदी निराळीच असते. वर्ण म्हणजे रंग व वर्ण म्हणजे वैदिक मताप्रमाणे असणारे वर्ण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सर्व वनस्पती, पशु, पक्षी, मानव यामध्ये सुद्धा आहेत. जसे पक्षामध्ये पोपट हा ब्राह्मण आहे, गरुड हा क्षत्रिय आहे, तर कावळा हा शूद्र आहे. अगदी देवामध्ये सुद्धा हे वर्ण आहेत. जसे आदित्य क्षत्रिय आहे, मरुतगण वैश्य व अश्विनी कुमार हे शूद्र आहेत. या सर्व गोष्टी अर्जुनाला पाहण्यासाठी भगवंत इथे सांगत आहेत. आणि ज्ञानदेवांनी तर या श्लोकातील वर्णाचे म्हणजे रंगाचे व आकृतींचे म्हणजे आकारांचे असे सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात की तापलेल्या सोन्याप्रमाणे शेकडो पिंगट वर्ण म्हणजे कपिले, शेंदरी रंग, माणकाप्रमाणे लाल रंग, अरुणोदयाचे वेळी असलेला लाल रंग, शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्रवर्ण, इंद्रनीलमण्याप्रमाणे नीलवर्ण, काजळासारखी काळी, रक्ताप्रमाणे लाल, सोन्याप्रमाणे पिवळी इत्यादी. मग ते म्हणतात एवं नानाविधाकृतीने, या पाहता पारू नाही सुभद्रापती, यांच्या एक एक अंग प्रांती देख पा जग, किंवा पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. अर्जुन ईश्वराचे एकच एक रूप पाहू इच्छित आहे, कारण ईश्वर एक आहे आणि त्याची रूपही एकच असणार असे त्याला वाटत होते. पण त्याचा हा आशय ओळखूनच आणि त्याचा संदेह म्हणजे मनातील शंका
पूर्णपणे दूर करण्यासाठीच भगवंतांनी ही विविध रूपे पहा असे त्याला इथे सांगितले आहे. पुढे अजूनही भगवंत त्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणार आहेत. ते पुढील श्लोकात आपण पाहू.